न्यू होप फेलोशिप नाशिकतर्फे स्वागत करतो आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया। सध्या आपण उत्पत्तीच्या पुस्तकात आहोत आणि 29व्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि सध्याची जी संदेश मालिका ही याकोबाच्या जीवनावर आधारित आहे। फिनिशिंग वेल किंवा चांगला शेवट होणे। आणि आजचा आपला विषय आहे परमेश्वर त्याच्या लोकांना कसे घडवतो। परमेश्वर त्याच्या लोकांना हाऊ गॉड मोल्ड्स हिज पीपल। देव त्याच्या लोकांना अगोदर घडवतो, तुम्हाला आणि मला, आणि मग आपल्यामध्ये आपल्याद्वारे, आणि मग तो आपला उपयोग करत असतो। हे तत्व आपल्याला संपूर्ण शास्त्रात आणि विशेष करून याकोबाच्या जीवनात पाहायला मिळतं। आता मागच्या अध्यायामध्ये 28व्या अध्यायात आपण पाहिलं की कशा रीतीने याकोबाने त्याच्या वृद्ध बापाला फसवून आशीर्वाद घेतलेला होता, त्याच्या भावाला फसवून तो जन्मसिद्ध हक्क मिळवलेला होता आणि त्याच्या आईने सांगितलं की मामाच्या गावाला पळून जा, आणि तो निघालेला आहे पळून। आणि तो जात असताना रस्त्यात देवाने कशी त्याची भेट घेतली, कसं त्याला दर्शन दिलं रात्रीच्या वेळेस, आणि कशा रीतीने त्याला वचन दिलं की मी तुझ्याबरोबर राहीन, तुला आशीर्वादित करीन, तुझं संरक्षण करीन। आता हे जरी देवाने वचन दिलेलं आहे, जरी याकोब हा अब्रामाचा नातू आहे, आशीर्वादित घराण्यातला, देवाच्या निवडलेल्या लोकातला आहे, तरीही त्याला घडणं आवश्यक आहे। आणि तुम्हाला मला देखील, जरी आपण प्रभू येशूकडे आलेलो आहोत, जरी आपलं तारण झालेलं असेल, तरीही आपल्याला घडणं आवश्यक असतं। आपल्यामध्ये बऱ्याचशा उणिवा असतात, कमतरता असतात, आणि त्याच्यावरून देव आपल्याला घडवतो, फिनिशिंग पॉलिशिंग करून, मग तो जगापुढे आपल्याला सादर करत असतो। आमेन। तर ती घडवण्याची प्रक्रिया, आणि याकोबासारख्याला त्याने कसं घडवलं। आता याकोब, जेकब ह्या नावाचा अर्थ आहे फसवणारा किंवा ठकवणारा, डिसीवर, आणि हा खरोखर तसा होता। परंतु आता देव त्याला बदलणार आहे, त्याचं नाव पण बदलणार आहे, हे आपण पाहू। आता याकोबाची नवीन सुरुवात झाली ज्यावेळेस त्याने त्या रात्री त्याला दर्शन दिलं, आणि ज्यावेळेस त्याने देवाची भक्ती केली, ते स्मारक उभारलं, आणि तो आनंदाने त्याने पुढील वाटचाल मामाच्या गावाला सुरू केली। त्याला वाटलं की आता आपण सर्व काही जिंकलं, आपण ज्या काही चुका केल्या, जे काही लबाड्या केल्या, खोटं बोललो, देव त्याच्याबद्दल आपल्याला काहीच बोलला नाही, आणि त्याला असं वाटलं की आता लगेच देवाने जे सांगितले ते आशीर्वाद आता लगेच आपल्याला मिळतील आणि लगेच सगळं काही चांगलं। आणि बरेच वेळेस आपल्याला देखील असंच वाटतं की आपण देवाकडे आलो, आपण प्रभू येशूकडे वळलो, समर्पण केलं, म्हणजे लगेच सर्व काही बदलायला पाहिजे, पण तसं होत नसतं। आपल्याला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे। त्याला माहीत नव्हतं की आता तर त्याचं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे देवाच्या हाताखाली, आणि देवाचे वचन पूर्ण होण्यासाठी 20 वर्षाचा काळ जाणार आहे। 20 वर्ष त्याला देवाच्या हाताखाली ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे, आणि त्याच्यातून तो घडणार आहे। अनेक अनुभव, चांगले आणि वाईट, त्याला येणार आहे, अनेक मनस्ताप त्याला घडणार आहे। परंतु हे सर्व घडत असताना देखील देवाने वचन दिले की मी तुझ्याबरोबर राहीन, आणि तो त्याच्याबरोबर आहे। आता ज्यावेळेस आपण देवाच्या वचनातून वाचतो की प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला कोणकोणते आशीर्वाद त्याने दिलेले आहेत, मिळालेले आहेत, देव केलेले आहेत, आणि आपल्याला वाटतं की लगेच त्या आशीर्वादाची पूर्तता होईल, लगेच त्या आशीर्वादात आपण चालू, परंतु तसं नसतं। देव अगोदर आपल्याला शिस्त लावत असतो, आपल्याला घडवत असतो, आणि मग आपल्याला आशीर्वादित करून दुसऱ्यांसाठी आपल्याला आशीर्वाद करीत असतो। देवाची इच्छा आहे आपण आशीर्वादित व्हावं, एवढंच नव्हे तर आपल्याद्वारे देवाचा आशीर्वाद दुसऱ्यांपर्यंत पोहोचावा। आपण त्या आशीर्वादाचं एक माध्यम, एक पाईपलाईन किंवा एक चॅनल व्हावं, ही देवाची इच्छा आहे।
परंतु ज्या पाईपमधून पाणी वाहत असतं, ज्या आपल्यामधून देवाचा आशीर्वाद वाहत असतो, ते आपल्यामध्ये काही चोकअप नको आहे. आपल्यामध्ये काही चोकअप नको असतं. बऱ्याच वेळेस आपल्यामध्ये चोकअप असतं, म्हणून आपल्यामध्ये आणि आपल्याद्वारे दुसऱ्यांपर्यंत आशीर्वाद जात नाही. आणि याच्यासाठी देव शिस्त लावत असतो. आणि ही शिस्त, हे देवाचं ट्रेनिंग, हे एकदम टफ किंवा एकदम कठोर, कडक असं असतं. आणि याकोबाच्या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की कशा रीतीने देवाने याकोबासारख्याला घडवलं. आपण म्हणू की अब्राम, ज्याचा जो देवाचा मित्र होता आणि याचा नातू, आणि तो पोरगा एवढा चॅप्टर निघू शकतो आणि तो असा निघू शकतो. पण जर देवाने त्या घराण्याला आशीर्वाद देण्याचा ठरवलेला आहे, तर देव घडवणारा आहे, तो घडवतो. बघा, आपण वाचू 29, उत्पत्ती 29 आणि वचन 1 पासून. आणि याच्यातून आपण पाहू की कशा रीतीने पहिला टप्पा कसा असतो ट्रेनिंगचा. वचन 1 ते 12, जेनेसिस 29, 1-12. मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या मुलखात जाऊन पोहोचला. आता त्याचा प्रवास सुरू झालेला आहे मामाच्या गावाकडे. तेथे त्याने पाहिले की एका शेतात एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या आसपास मेंढराचे 3 कळप बसलेले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपांना ते पाजीत असत. त्या विहिरीच्या तोंडाशी धोंडा होता, तो मोठा होता. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरांना पाणी पाजीत आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवीत. त्या काळामध्ये अशा रीतीने ते जनावरांना पाणी पाजत होते. याकोब त्यांना म्हणाला, माझ्या बांधवांना तुम्ही कुठले? आता याकोबाचा प्रवास सुरू आहे आणि हे लोक भेटलेले आहेत त्या विहिरीजवळ, आणि तो त्यांच्याशी बोलतो. तो म्हणतो, तुम्ही कुठले? ते म्हणाले, आम्ही हरानातले, हरान नावाच्या गावातले. मग त्याने त्यांना विचारले, नाहोराचा पुत्र लाबान, याला तुम्ही ओळखता काय? आता लाबान हा त्याचा मामा आहे. आणि मग तो बोलता बोलता त्या लोकांना विचारतो की लाबानाला तुम्ही ओळखता का? आणि ते म्हणता, हो, ओळखतो. तेव्हा त्याने म्हटले, तो बरा आहे का? ते म्हणाले, बरा आहे. आणि ती पहा, त्याची कन्या राहेल मेंढरं घेऊन इकडे येत आहे. आणि एवढ्यात ती राहेल तिचे मेंढरं घेऊन त्या विहिरीजवळ पाणी पाजायला येत होती. वचन 8, वचन 7, तो म्हणाला, पहा, अजून दिवस बराच आहे. म्हणजे अजून दिवस मावळलेला नव्हता. जनावर एकवट करण्याची वेळ झाली नाही, तर मेंढरांना पाणी पाजा आणि चाराव्यास घेऊन जा. ते म्हणाले, तसे करता येत नाही. सर्व कळप एकवट झाल्यावर विहिरीच्या तोंडचा धोंडा लोटतात, मग आम्ही मेंढरांना पाणी पाजत असतो. म्हणजे बघा, सर्व मेंढरं, सर्व मेंढपाळ एकत्र आल्यानंतर मग एकदाच ते पाणी काढून सगळ्यांना पाजत होते, असं ते त्याला सांगतात. तो त्यांच्याशी बोलत आहे इतक्यात राहेल बापाची मेंढरं घेऊन तिथे आली. तीच त्यांना चारत असे. याकोबाने आपला मामा लाबान याची कन्या राहेल आणि आपला मामा लाबान याची मेंढरे पाहिली. तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान याच्या मेंढरांना पाणी पाजले. आता ही पहिलीच भेट आहे मामाशी. आपण वाचत नाही, कारण याकोब एसाव हे इकडे इसाक आणि रिबेकाकडे राहिलेले आहे. परंतु तिकडे प्रॉब्लेम झाल्यामुळे, घरी प्रॉब्लेम झाल्यामुळे आईने त्याला मामाकडे पाठवलेलं आहे. पहिल्याच वेळेस तो मामाला आणि मामाच्या मुलीला पाहतो, राहेल. मग याकोब राहिलेचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला. वचन 11, याकोबाने राहिलीस सांगितले, मी तुझ्या बापाचा आप्त रिबेकाचा पुत्र आहे. तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापाला हे कळवले. असा हा सीन आहे की याकोब प्रवास करत असताना एका विहिरीजवळ पोहोचला. तिथे काही लोक मेंढपाळ त्याला भेटले. त्यांनी चौकशी केली त्याच्या मामाविषयी की लाबानाला तुम्ही ओळखता का? ते बोलले, हो. बघा,
आता हा सर्व योगायोग आहे का? आता देवाने त्याला वचन दिलेले आहे की मी तुझ्याबरोबर राहीन, मी तुझं संरक्षण करीन. आपण आतापर्यंत वाचत नाही की याकोब परमेश्वराची प्रार्थना करतोय किंवा त्याला मार्गदर्शन मागतोय की ते मामाचं गाव कुठं आहे, मामाचं घर कुठं आहे, आणि तू मला मार्गदर्शन कर, तू माझी भेट आणून घडवून आण. याकोब प्रार्थना करत नाही. पण परिस्थिती अशी निर्माण होते, घटना अशा घडतात आहे की एकमेकांना भेटत आहे. ते लोक तिथे भेटले, त्याच वेळेस तो त्या विहिरीजवळ का पोहोचावा, त्याच वेळेस ते लोक तिथे का यावेत, आणि त्यांनी विचारल्यानंतर ते म्हणतात की हो आम्ही ओळखतो. आणि त्याच वेळेस त्याच टायमिंगला राहेल मेंढरा घेऊन तिथं का यावी. टायमिंग बघा, योगायोग बघा, परिस्थिती, सिच्युएशन, सीन कसा आहे बघा, की याकोब तिथं पोहोचला, ते लोक तिथे आहेत आणि राहेल पण त्या ठिकाणी ते मेंढरा घेऊन आलेली आहे. तो त्या विहिरीजवळ गेला. आता पुष्कळ विहिरी असतील, तो कुठं पण जाऊ शकला असता, पण त्याच विहिरीजवळ का गेला? त्याच विहिरीजवळच्या लोकांना त्याने का विचारलं? बघा, त्याला काय माहिती कोणाची विहीर, त्याला काय माहित की त्याच विहिरीवर त्याच्या मामाची मुलगी राहेल आणि तिथं मेंढरं घेऊन येते आणि तिथून पाणी पाजत असते. हे सर्व कशामुळे? परमेश्वराने त्याला वचन दिलं की मी तुझ्याबरोबर राहीन, मी तुला चालवेन. न कळत परिस्थितीच्या द्वारे, घटनाक्रमाच्या द्वारे देव आपल्याला चालवत असतो. आमेन. आणि मग राहेल तिथे आली आणि मग तो राहेलीशी बोलू लागला. आता आपल्याला कशावरून माहित आहे, अशा आपल्याला कशावरून समजतं की हे सर्व ह्या सर्व ज्या घटना, हे जे टायमिंग, हे योगायोग जोडून आले, हे देवापासून आहेत. जेव्हा तुमच्या आणि माझ्या जीवनात अशी परिस्थिती, अशा घटना, असे लोक भेटतात, कशावरून समजायचं की देवापासून आहे? कशावरून आपण समजू शकतो? 28वा अध्याय आणि 15व वचन या ठिकाणी परमेश्वराने त्याला काय सांगितलं होतं बघा. पहा मी तुझ्याबरोबर आहे, तू जिकडे जिकडे जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करेन. सर्व ठिकाणी अंडरलाईन करा. म्हणजे विहिरीजवळ आलेला असताना सुद्धा, म्हणजे रानात असताना सुद्धा, म्हणजे रस्त्यावर सुद्धा, म्हणजे फक्त चर्चमध्ये, प्रेयर मीटिंगमध्ये नाही. आमेन. म्हणजे जिथं जिथं आपण जातो, देवाचे लोक, तिथं तिथं तो आपल्याला चालवत असतो. आणि मग तो म्हणतो मी तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही. पहिलं कारण हे कशावरून देवाने ह्या घटना किंवा ही परिस्थिती निर्माण केलेली आहे. हाऊ डू वी नो दॅट गॉड हॅज ऑर्डेन्ड जेकब्स सर्कमस्टॅन्सेस? हाऊ डू वी नो गॉड हॅज ऑर्डेन्ड जेकब्स सर्कमस्टॅन्सेस? याकोबाच्या जीवनातले हे घटना, हे लोक भेटले, हे टायमिंग, हे देवाने घडून आणलेले कशावरून समजतं? पहिलं कारण हे 28:15 मध्ये की देवाने त्याला वचन दिलेलं होतं. दुसरं कारण 29:2 मध्ये, उत्पत्ती 29:2, की तेथे त्याने पाहिले तो एका शेतात एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली आणि तिथे मेंढरांचे 3 कळप बसलेले होते. कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपांना ते पाजित असतात, त्या विहिरीच्या तोंडाशी मोठा. आता त्याच विहिरीजवळ तो का गेला? कारण देवाने सांगितलं की मी तुला मार्गदर्शन करीन, मी तुला चालवीन. हे दुसरं कारण. गॉड प्रॉमिस टू लीड हिम. फर्स्ट रिझन इज गॉड प्रॉमिस टू बी विथ हिम, जेनेसिस 28:15. सेकंड रिझन, गॉड प्रॉमिस टू लीड हिम. देवाने त्याला मार्गदर्शन करण्याचं वचन दिलं होतं. आणि तिसरं कारण 29:31 मध्ये आहे. उत्पत्ती 29:31, जेनेसिस 29:31. या ठिकाणी काय लिहिलं आहे? परमेश्वराने पाहिले ती लेया नावडती आहे म्हणून त्याने तिची कूस वाहती केली आणि राहेल वांज राहील. परमेश्वराने पाहिले की, हे अंडरलाईन करा. म्हणजे परमेश्वराचं लेयाकडे लक्ष होतं का? हो. म्हणजे काय देव आपल्याकडे पाहत असतो का? हो. बरेच आपल्याला, काही वेळेस आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्याकडे पाहू नये, नाही का? पण तो आपल्याकडे पाहत असतो. आपण काय करतो, काय बोलतो, कुठं जातो. परमेश्वराने पाहिले म्हणून तिसरं कारण, द थर्ड रिझन, लॉर्ड सॉ. म्हणजे परमेश्वर पाहत होता
की काय काय घटना याकोबाच्या जीवनात घडत आहे, काय काय चाललेलं आहे, ह्या सर्व गोष्टीवर परमेश्वराची नजर होती. तसं तुमच्या आणि माझ्या जीवनात काय काय घटना दररोज घडतात, त्या प्रत्येक गोष्टीवर देवाची नजर असते. आपल्याला वाटतं आपण प्रार्थना केल्यावर त्याचं लक्ष आपल्याकडे जातं. आपल्याला वाटतं की जगात एवढे लोक आहेत, मला काय माहित तो माझ्याकडे पाहतो, पण तो आपल्याकडे पाहतो. हे तिसरं कारण. तर हे 3 कारण आहे, 3 रिझन्स. पहिलं कारण काय, 28:15 मध्ये की देवाने त्याच्याबरोबर राहण्याचं वचन दिलं होतं. नंतर 29:2 मध्ये देवाने त्याला मार्गदर्शन करण्याचं, संरक्षण करण्याचं वचन दिलं होतं. आणि तिसरं कारण, परमेश्वर त्याच्याकडे पाहत होता. 29:31 मध्ये द लॉर्ड सॉ, द लॉर्ड वॉज वॉचिंग अँड अरेंजिंग द सर्कमस्टॅन्सेस टू शेप जेकब. आता ह्या ज्या घटना, ह्या ज्या ठिकाणी याकोबाला देवाने आणलेलं आहे, हे जे लोक भेटलेले आहेत, आता हे याकोबाला घडवण्याची प्रोसेस आहे. ऐकून घ्या, महत्वाचं आहे. परमेश्वर हर तऱ्हेने आपल्याला घडवत असतो. इफिसकरास पत्र याचा 1 अध्याय आणि याच्या 11व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो एक वचन आहे, आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो. म्हणजे परमेश्वर त्याच्या संकल्पाप्रमाणे, हू वर्क्स ऑल थिंग्स बाय द काउन्सिल ऑफ हिज ओन विल. म्हणजे परमेश्वर त्याच्या संकल्पाप्रमाणे सर्व काही करतो. म्हणजे काय की देवाने सर्व नेमलेलं असतं, ठरवलेलं असतं, आणि जे त्याने नेमलेलं आहे, ठरवलेलं आहे, त्याच्याप्रमाणे तो घडवून आणत असतो. म्हणून काही वेळेस आपण कितीही प्रार्थना केली तरी ते घडत असतो, कारण त्याने ते नेमलेलं नसतं, योजलेलं नसतं. मग आपण सोडून द्यायचं, वेळेसारखं करायचं नाही. का बरं माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही? आपण समजून घ्यायचं की हे देवाच्या इच्छेमध्ये नाही आहे, म्हणून ते झालेलं नाही, म्हणून त्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. किती जण ऐकत आहे? आपण हट्ट धरायचा नसतो. तर परमेश्वर त्याच्या मनाच्या संकल्पाप्रमाणे, म्हणजे काय त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी संकल्प प्लॅन केलेला आहे. म्हणजे काय त्याने याकोबाच्या जीवनासाठी परमेश्वराची योजना होती, प्लॅन होता. हो, प्रत्येकाच्या जीवनासाठी त्याचा प्लॅन आहे. पण आपल्याला वाटतं की आपण प्लॅन करायचा आणि देवाचा आशीर्वाद मागायचा, आणि इथं आपण चुकतो. आपण म्हणतो की हा माझा प्लॅन आहे, ह्याच्यावर आशीर्वाद पाठव. तो म्हणतो तुझा प्लॅन बाजूला ठेव, माझा जो प्लॅन आहे तो मी माझा प्लॅन सिद्धीच नेणार आहे. म्हणून सगळ्यात बेस्ट प्रार्थना कोणती आहे? माझ्या इच्छेप्रमाणे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नोकरीच्या बाबतीत असो, लग्नाच्या बाबतीत असो, कोणत्याही बाबतीत असो, माझी इच्छा नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मग आपोआप सहज त्याची इच्छा घडून येते. आणि आपण जर स्वतःचा घडवण्याचा प्रयत्न केला तर काय होतं? त्याच्या इच्छेला विलंब लागतो, आपणच आपल्याला अडथळा होतो. आणि आपण म्हणतो की हा मला अडथळा नाही, सैतान मला अडथळा. किती जणांना समजतं? तर आणि आणखी एक वचन, स्तोत्र 139 आणि 16 मध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो बघा. Psalm 139 verse 16. हालेलुया. या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद असं म्हणतो, मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. स्तोत्र 139:16. मी गर्भात पिंड रूपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले. म्हणजे आपण जेव्हा आपल्या आईच्या पोटात घडत असताना तेव्हापासून परमेश्वराचं लक्ष आपल्यावर असतं. नंतर तो काय म्हणतो, माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. परत त्या वचनाकडे बघा. तो म्हणतो की माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी, माझा जन्म होऊन एक दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व, अंडरलाईन करा, ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवलेले आहेत. किती अद्भुत. म्हणजे जन्मल्यापासून, इकडे बघा,
प्रत्येक दिवसापासून तर आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी काय काय घटना घडतील, आपण कुठं जाऊ, तुम्ही कुठं जाणार, काय करणार, हे प्रत्येक गोष्ट देवाने त्याच्या वहीत लिहून ठेवलेलं आहे. कोणत्या रविवारी चर्चला येणार, कोणत्या रविवारी येणार नाही, दांडी मारणार, ते पण देवाने लिहून ठेवलेलं आहे. की मला माहिती आहे त्या दिवशी तो टंगळ मंगळ करणार, काहीतरी कारण सांगणार. बघा, ते सत्य त्या वचनात आहे. म्हणजे प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक दिवसासाठीचा प्लॅन परमेश्वराने तयार केलेला आहे. आणि म्हणून ह्या ज्या घटना घडल्या, हा त्या दिवशी संध्याकाळी याकोब त्या विहिरीजवळ पोहोचला, हे माणसं भेटले, मग त्यांनी ओळख सांगितल्यावर ते म्हणले, हा आम्ही लाबानाला ओळखतो, ती राहेल मामाची मुली. हे सर्व टायमिंग आणि ह्या सर्व घटना सुद्धा लिहून ठेवलेल्या होत्या. म्हणून पहिला पॉइंट, देव त्याच्या लोकांना कसं घडवतो. गॉड युजेस सर्कमस्टॅन्सेस टू शेप हिज पीपल. परमेश्वर त्याच्या लोकांना घडवण्यासाठी परिस्थितीचा उपयोग करीत असतो. परमेश्वर त्याच्या लोकांना घडवण्यासाठी परिस्थितीचा उपयोग करत असतो. गॉड युजेस सर्कमस्टॅन्सेस टू मोल्ड हिज पीपल. हा पहिला धडा, हा पहिला पॉइंट, पहिलं सत्य, की जे काही परिस्थिती, जे काही घटना घडतात, हे सुद्धा देवाच्या प्लॅनचा एक भाग असतो. आपल्याला वाटतं असं का झालं, तसं नाही व्हायला, पण त्याचे नेमलेलं होतं, त्याच्या योजनेतला एक भाग आहे तो. हे जर कळलं तर किती टेन्शन दूर होईल, नाही का. किती जणांची अस्वस्थता दूर होईल. किती जण विश्वास धरायला संघर्ष करतात, ते तरी विश्वासच धरू शकत नाही. का? कारण देवाचा प्लॅनच कळत नाही की असं का होतं आणि तसं का होत नाही, हेच समजत नाही. म्हणून ते समजण्यासाठी हेच समजलं पाहिजे की जे काही घडतंय हे त्याच्या योजनेतून घडत असतं. आता पुढं काय झालं आपण पाहू. वचन 13. लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले, तेव्हा तो धावून त्याच्या समोर गेला. आता राहेलीने तिच्या मुलीने जाऊन तिच्या पप्पांना सांगितलं, लाबानाला, याकोबाच्या मामाला, की असा असा याकोब आलेला आहे. तिने पळत पळत जाऊन घरी जाऊन सांगितलं. आणि काय झालं, तेव्हा तो धावत जाऊन सामोरा गेला आणि त्याला आलिंगन देऊन त्याने चुंबन घेतले. बहिणीचा मुलगा आहे तो. आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने लाबानाला सर्व वृत्तांत कथन केलं. त्याला पण आश्चर्य वाटलं, अचानक कसं काय. आता त्यावेळेस काय फोन नव्हते, मोबाईल नव्हते की बाबा मी येतोय, आणि अचानक. आणि मग त्याने सगळी स्टोरी सांगितली, कोणत्या परिस्थितीत तो पळून आलेला आहे, कोणत्या परिस्थितीत का आलेला आहे, सर्व कथन केलं. तेव्हा लाबान त्याला म्हणाला, होय तू खरा माझ्या हाडामांसाचा आहेस. याकोब त्याच्यापाशी 1 महिना राहिला. आणि अशा रीतीने मामाची त्याची भेट झाली. पत्ता माहीत नव्हता, ॲड्रेस नव्हता, विश्वासाने निघाला, पण देवाने चालवलं. त्यानंतर लाबान त्याला म्हणाला, तू माझा आप्ता आहेस म्हणून माझी चाकरी फुकट करावी की काय? तुझे वेतन काय ते मला सांग. आता हे सर्व परिस्थितीतून परमेश्वर याकोबाला घडवित आहे. याकोब इसाकाचा पुत्र आहे. धन संपत्ती अमाप आहे. कधीच कोणाची चाकरी, नोकरी, धंदा केलेला नाही, गरजच नव्हती. पण आता वेळ आलेली आहे. आता त्याचा मामा सांगतो की आता तो माझी चाकरी कर. बघा, याकोब थकवणारा चॅप्टर आहे, पण त्याचा मामा त्याच्या डबल आहे. आता त्याने ओळखलं की जरी हा बहिणीचा मुलगा तरी आपल्या तावडीत आपल्या घरी आलेला आहे, म्हणून याचा आपण वापर करून घ्यायचा. बघा आता काय झालं, तो म्हणतो की माझी चाकरी तू फुकट करावी की काय? तुझे वेतन काय ते मला सांग, मी तुला पगार देतो. तू जरी नातेवाईक आहे तरी तू नुसतं राहायचं नाही, हे करायचं नाही. तू काम करायचं माझ्या अंडर आणि मी तुला पगार देईन. याकोब कधी कोणाच्या अंडर राहिलेला नव्हता, कधी कोणाची नोकरी केली, पण आता ही करणं भाग आहे, कारण नाईलाज आहे. मामाच्या घरी आहे, आई वडिलांच्या घरी असल्यामुळे तो म्हणू शकत नाही. बघ, त्याची इच्छा नसताना काही गोष्टी कराव्या लागत. कधी कधी आपली इच्छा नसताना काही गोष्टी कराव्या लागतात, दुसऱ्यांचं ऐकावं लागतं, नाही का? पण तो देवाचा घडवण्याचा प्रक्रियेचा एक भाग असतो.
प्रोसेस असतो. मी ऐकणार नाही तसं नाही. आता यांनी नोकरी केलेली नाही, कोणाच्या अंडर राहिलेलं नाही, पण आता मामाच्या अंडर राहावं लागतं. आणि तो मामा किती विचित्र आहे आता पुढं आपल्याला पाहायला मिळेल. तो काही साधा मामा नाही. आणि असा मामा याकोबाला भेटलेला आहे आणि देव त्याच्याद्वारे त्याला घडवणार आहे. बघा, तो म्हणतो की तुला किती पगार ते मला सांग, मी तुला पगार देईन आणि मग तू माझी चाकरी कर. वचन 16. आणि मग काय झालं, त्याने ते मान्य केलं. लाबानाला 2 कन्या होत्या. वडील कन्याचे नाव लेया व धाकटीचे नाव राहेल. लेया डोळ्यांनी अधू होती, पण राहेल बांध्याने सुरेख व दिसायला सुंदर होती. आता 2 मुली होत्या, एक लेया एक राहेल. डोळ्यांनी अधू म्हणजे आपल्याला माहित नाही की तिची दृष्टी कमी होती की काय होतं, परंतु तसं नक्कीच नव्हतं, कारण पुढं जर स्टोरी वाचली तर राहेलचे डोळे जितके सुंदर होते, आकर्षक होते, तितके लेयाचे नव्हते, असा त्याचा अर्थ आहे. अधू जो मराठी शब्द वापरलेला आहे तो एक्झॅक्ट शब्द नाही आहे, चुकीचा आहे. अधू म्हणजे व्यंग असतं, नजर कमी असतं, तसं नव्हतं ते. की राहेल जितकी स्पार्कलिंग, जितके तेजस्वी डोळे, तशी इतकी चार्मिंग ही नव्हती, असा त्याचा अर्थ आहे. आता काय झालं बघा, याकोबाची राहेलीवर प्रीती बसली. वचनात प्रेम झालं. याकोबाची राहेलीवर प्रीती बसली, म्हणून तो म्हणाला, आपली धाकटी कन्या राहेल हिच्यासाठी मी 7 वर्ष आपली चाकरी करीन. घरी एक दिवस सुद्धा काम केलं नसेल आणि मामाच्या मुलीसाठी 7 वर्ष राबायला तयार झालेले. बघा, आणि तो होऊन सांगतो की आपल्या मुलीवर माझं प्रेम बसलेलं आहे, मी 7 वर्षे तिच्यासाठी नोकरी करतो, पण मला तिच्याशी लग्न करायचं. आणि काय होतं, यावर लाबान म्हणाला, वचन 19, ती दुसऱ्याला द्यावी यापेक्षा तुला द्यावी हे बरे, तू माझ्यापाशी राह. पण लाबानाला वाटलं की दुसऱ्या परक्या मनुष्याला देण्यापेक्षा बहिणीचाच मुलगा आहे, ठीक आहे. तो तयार झाला. तेव्हा याकोबाने राहिल्यासाठी 7 वर्ष चाकरी केली. किती वर्ष? आता 7 वर्ष चाकरी करीन हे याकोबाने मामाला सांगितलं, लाबानाला. पण मामाने याकोबाला सांगितलं होतं का तू 7 वर्ष कर तर मी तिच्याशी लग्न करून देईल? नाही, यानेच होऊन सांगितलं होतं, यानेच मोठेपणा केला होता. त्याला वाटलं की असं केलं की मामावर मी इम्प्रेशन मारेन, मामा लगेच मुलगी द्यायला तयार. आणि त्याच्यामुळं काय झालं की हाताने 7 वर्ष राबण्यासाठी त्याने लावून घेतले. कधी कधी काय होतं की आपण बोलून बसतो, फसतो आणि आपण आपल्या शब्दात अडकतो. किती जणांना समजतं मी काय बोलतो. मामाने अट घातली नव्हती, त्यानेच स्वतःवर अट घातली, त्यानेच सांगितलं आणि 7 वर्ष तिथं राहायला तयार झाला. काय गरज होती 7 वर्ष राहायची? काय गरज होती मी ना एवढे वर्ष लागायची देवाला आशीर्वादित करणं? पण कधी कधी आपणच आपल्या मूर्खपणामुळे, काहीतरी विचित्र बोलल्यामुळे, वागल्यामुळे आपणच विलंब करतो देवाच्या आशीर्वादाला, देवाच्या योजनेला. 7 वर्ष कशाला म्हणतात? 7 दिवस नाही, 7 महिने नाही, 7 वर्ष तो म्हणतो मी राहील. तेव्हा याकोबाने राहिल्यासाठी 7 वर्ष चाकरी केली. तिच्यावर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्ष त्याला केवळ थोड्या दिवसासाठी बसली. 7 वर्ष कसे निघून गेले कळलं नाही लॉरेन्स. प्रेम असलं की असं होतं, महिने, वर्ष, दिवस कसे जातात कळत नाही, है ना. ज्यांनी प्रेम केलं त्यांना माहिती आहे मी काय बोलतोय. त्याला ते काही दिवसासारखी वाटली. अरे पण आयुष्याचे 7 वर्ष बोलून फसला आणि 7 वर्ष तिथे गेले ना. जे काही परमेश्वराने सांगितलं होतं ते घडून यायला 7 वर्षाचा डिले यांनी ह्याच्या तोंडाने, याच्या हाताने केला. त्याचं काय? तुम्ही बोलून तुमच्या हाताने, तोंडाने घालवले, त्याचं काय? देवाची योजना, देवाचा जो प्लॅन आहे तो 7 वर्ष त्याने स्वतःने पुढे डिले केलेला आहे. 7 वर्ष मी तिथं राहीन आणि मामाला तेच पाहिजे होतं. ठीक आहे, मग राहा.
बघा. आणि हे वर्ष त्याला थोड्या दिवसासारखे वाटले. वचन 21, नंतर याकोब लाबानाला म्हणाला, आता माझी मुदत भरली आहे. आता 7 वर्षानंतर काय झालं बघा, स्टोरी ती शास्त्रात बघा. आता माझी मुदत भरली आहे, माझी बायको मला द्या, म्हणजे मी तिच्यापाशी जाईन. आता काय होतं बघा, नीट ऐका मामा. मग लाबानाने तिथल्या सर्व लोकांना बोलवून मेजवानी दिली. संध्याकाळी असे झाले की त्याने आपली कन्या लेआ हिला हाती धरून त्याच्याकडे आणले, तेव्हा तो तिच्यापाशी गेला. संध्याकाळची वेळेस काय झालं, त्याच्या मामाने काय केलं, राहिलेच्या ऐवजी मोठ्या मुलीला त्याच्याकडे नेला. बघा. आणि काय होतं बघा, मग लाबानाने वचन 25, वचन 24, आणि लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली कन्या लिया हिची दासी व्हावी म्हणून तिला दिली. सकाळ झाली तेव्हा पाहतो तो ती लिया. मग तो लाबानास म्हणाला, आपण हे माझ्याशी काय केले? विश्वासघात. कोणी केला? बाहेरच्याने नाही, मामाने. ज्या मुलीशी लग्न प्रेम होतं, इकडं बघ, इकडं लक्ष दे, तिकडं बघू नको. जिच्याशी प्रेम होतं ती बायको करून न देता संध्याकाळच्या वेळेस मोठी मुलगी त्याच्याकडे पाठवली, आणि ह्याला सकाळी दुसऱ्या दिवशी पाहिलं तर ती राहिल नव्हती, लिया होती तिची बहीण. धोका. असं होतं का? हो, असं झालंय. घरचे लोक धोका देतात का? हो. त्याला माहित नव्हतं मामा असं करेल, पण केलं, धोका दिला. आणि मग याकोब काय म्हणतो वचन 25 मध्ये, सकाळ झाली तेव्हा तो पाहतो तो ते लिया. मग तो लाबानाला म्हणाला, आपण माझ्याशी हे काय केले? मी राहिलेसाठी आपली चाकरी केली ना, मला का फसविले? मामाने भाच्याला फसवलं. मामाने काय केलं? भाच्याला फसवलं. आणि तुम्ही म्हणाल की हे वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे. इकडे लक्ष द्या प्रदीप. पण भाच्याने पण त्याच्या बापाला आणि त्याच्या भावाला फसवलेलं होतं. म्हाताऱ्या बापाला फसवून आशीर्वाद घेतलेला होता. भाऊ भुकेला असताना सांगितलं की तुझा जन्मसिद्ध हक्क मला दे, तर मी तुला जेवण देईन. जे दुसऱ्याला फसवता ते स्वतःही फसले जातात. ठकाला महाटक भेटत असतात. की आपण फार मोठं मर्दांगी, फार मोठं पराक्रम केला असं नाहीये की मी पकडलो गेलो नाही, मी इतक्यांना फसवलं. कोणीतरी भेटणार तो तुम्हाला पण फसवणार. आणि इथं तेच झालेलं आहे. बघा किती प्रॅक्टिकल देवाचं वचन आहे ना, किती स्पष्ट आहे ना का भारती. हे दैनंदिन जीवनातले अनुभव, फॅमिलीतले प्रॉब्लेम, फॅमिलीतल्या घटना आहेत. तो म्हणतो मामाला की तुम्ही मला का फसवलं? 7 वर्ष मी घालवले जिच्यासाठी, ती मला न देता दुसरी बायको करून दिली, जी मला नको होती ती. वचन 26, त्याला लाबान म्हणाला, वडील मुलीच्या पूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे पद्धत नाही, चाल नाही. मग अगोदर सांगता येत नव्हतं. बघा चॅप्टर लोक कसे असतात, सगळं अगोदर सांगत नसतात. याच्यावरून आपल्याला आरसा आहे, याच्यावर तुम्हाला आरसा आहे की मी किती चॅप्टरपणा केलेला आहे, करीत आहे, मी कसं कोणाशी वागत आहे, बोलत आहे, हे तुम्ही स्वतःला याच्यातून पाहायचं आहे. याकोबाच्या ह्या मामाच्या ह्याच्या जीवनातून आपण स्वतःला पाहायचं आहे. आपण स्वतःला काहीतरी समजायचं नाही, आता मी बाप्तिस्मा घेतला, मी येशू ख्रिस्ताकडे वळलो म्हणजे मी परिपूर्ण झालो. नाही, ह्या अशा गोष्टी, ह्या उणीवा जर आपण करत असो तर त्याचे परिणाम काय होतात आणि देव कसं आपल्याला घडवतो. आणि ह्याच्यातून रफ जे आहे, जसे तुम्ही लोक रंधा मारून पॉलिश करता, तसं जे रफ गोष्टीच्या कट व्हायला पाहिजे, देव कशा कट करतो आणि रंधा मारून आपल्याला फिनिशिंग, पॉलिशिंग करतो, हे या स्टोरीतून शिकायला मिळतं. तो म्हणतो की वडील धाकटी मुलगी कसं काय द्यायची, अगोदर मोठीच झालं पाहिजे, म्हणून तो म्हणतो मोठीला दिली. अरे पण 7 वर्षात तुम्ही सांगितलं नाही का हे की असं नाहीये? 7 वर्ष सांगितलं नाही हो.
देवाचे लोक असे वागू शकतात? नाही, पण आम्हाला वाटलं की ते देवाचे, मला वाटलं की ते अरे बिलीवर आहे म्हणजे काय ते परिपूर्ण आहे असं नाही आहे. देव घडवत आहे, देवाला माहित आहे. हा, देवाने निवडले तारण झालेलं आहे, पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहे की ज्यांना फिनिशिंगची गरज आहे. देव घडवत आहे, मग या रीतीने तो घडवतो. तू दुसऱ्याला फसवला ना, तू पण फसला गेला. आता तुला कसं वाटलं की 7 वर्षानंतर सांगितलं, आणि जेव्हा बापाला म्हातारपणी फसवलं तेव्हा कसं वाटलं असेल, भावाला नडून फसवलं तेव्हा कसं, आता त्याला कळतंय. ते दुसऱ्याला फसवायला आनंद वाटतो, पण आपण जेव्हा फसतो तेव्हा कळतं की कसं वाटतं, नाही का? तो म्हणतो वचन 27, हिचे सप्तक पुरे होऊ दे, म्हणजे आणखी 7 वर्ष तू माझी चाकरी केल्याबद्दल आम्ही तीही तुला देऊ. बघा, मामा म्हणतो ती जर तिच्याशी लग्न करायचं, तू आणखी 7 वर्ष माझी चाकरी कर आणि मग तिच्याशी तुझं लग्न करून दे. म्हणून म्हटलं तो साधा मामा नाहीये. पण असे लोक आपल्या फॅमिलीत, आपल्या कुटुंबात देव का बरं ठेवतो? का बरं चांगली फॅमिली, चांगले नातेवाईक नसतात? का बरं कोणीतरी विचित्र, फसवणारं, प्रॉब्लेम करणारं असतं? त्याला काय करणार? काहीच करू आहे म्हणून आपण हकलून देऊ शकतो घरात. बायकोकडचे, नवऱ्याकडचे ते तसे निघाले, हे तसे निघाले म्हणून काय? लग्न केले ते लोकांचे संबंध जोडले गेले सोनाने बोलतात. त्याच्यात तुम्ही काही करू शकत नाही, आम्ही काही करू शकत नाही, फक्त देव करू शकतो. कारण अशाही लोकांच्या द्वारे तो आपल्याला घडवत असतो आणि आपल्याला दाखवून देत असतो की आपण परिपूर्ण नाही आहे. तुला वाटतं तो परिपूर्ण आहे, पण तू नाही आहेस. तुझ्यातही पुष्कळ गुन्हे आहे, आणि त्या एक एक तो एक्सपोज करतो, उघड करून देतो. तो म्हणतो आणखी 7 वर्ष चाकरी कर, मग राहिलेशी तुझं लग्न करून देईल. आणि काय होतं बघा, वचन 28, याकोबाने तसे केले. तयार झाला, आणखी 7 वर्ष म्हणजे 14 वर्ष मामाच्या घरी राहिला. म्हणजे आयुष्याचे 14 वर्ष फक्त 2 बायका करायला म्हणायचे. आयुष्याचे 14 वर्ष. आज लोक कोणाशी तरी मुलावर प्रेम असल्यामुळे आयुष्याचे कितीतरी वर्ष घालवतात, मागचा पुढचा विचार न करता. विचार करा, तो तयार झाला. याकोबाने तसे केले आणि तिचे सप्तक पूर्ण झाल्यावर त्याने आपली कन्या राहेल बायको करून दिली. 14 वर्षानंतर लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली कन्या राहेल हिची दासी व्हावी म्हणून त्याला दिली. तो राहेलीपाशी गेला. आता काय झालेलं आहे की याकोबाला असं वाटलं की मी जे पाप केले, चुका केल्या, फसवणूक केली, देव किती चांगला आहे की मला त्याच्याबद्दल काहीच रागवला नाही, काहीच बोलला नाही. उलट सांगितलं मी तुझ्याबरोबर राहीन, तुला आशीर्वाद देईल, म्हणजे आता काहीच होणार नाही, सगळं चांगलं आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की आता आपण प्रभूश्वर विश्वास ठेवला, आपण शास्त्र म्हणजे आता आपण जे काही केलं किंवा करत आहोत त्याच्याबद्दल काही नाही, आपण फक्त आशीर्वादावर फोकस करायचा. बरेच जण असं वाटतं की आता आपण जे केलं त्याच्याबद्दल आपल्याला काहीच परिणाम भोगावे लागणार नाही. ते झालं, ते म्हणतात जाऊ द्या, बोलू नका ब्रदर, बोलू नका, मागचं जाऊ द्या. पण मग मागच्याने काय होतं हे आपल्याला इथं पाहायला मिळतं. याकोबाला तसं वाटलं की मी झालं, आता संपलं, त्याचा इफेक्ट किंवा त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावर होणार नाही असं त्याला वाटलं की आता आपण सुटलो. पण देवाचं वचन काय सांगतं, मनुष्य जे काही पेरतो त्याचीच कापणी करेल. फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. जे पेरलं तेच उगवत असतं. जे पूर्वी पेरलं ते आजची परिस्थिती तुमची आणि माझी आहे ते उगवलेलं आहे. पूर्वी पेरलं, सध्या आपण जे पेरत आहोत ते पुढं जे घडणार आहे ते आता जे पेरत आहोत त्याची कापणी करणार. म्हणजे आपोआप काहीच होत नाही. पण असं का झालं, स्वतःला विचारायचं का झालं. काहीतरी केलं त्याचा इफेक्ट आहे. न्यूटन्स लॉ, एव्हरी ॲक्शन हॅज अ ऑपोजिट रिॲक्शन, की जे आपण करतो त्याचे परिणाम भोगावे लागतात. पण आपल्याला वाटतं नाही, देवाने क्षमा केली ना, परिणाम नाही, परिणाम भोगावे लागतात. हेच ह्या ठिकाणी आहे.
की जरी देव क्षमा करतो तरीही जे आपण चुका किंवा पाप केले असतात त्याचे परिणाम हे भोगावे लागतात. गॉड फॉरगिव्स आवर सिन बट ही डझंट रिमूव्ह ऑल कॉन्सिक्वेन्सेस. की मी हे चुकीचं केलंय देवाच्या दृष्टीने, पण त्याचे परिणाम होऊ देऊ नको असं नसतं. पापाची क्षमा होईल पण त्याचे परिणाम भोगावे लागणार. दाविदाने विचार केला, नंतर त्याने क्षमा मागितली, देवाने क्षमा केली, पण परिणाम काय झाला? ते बाळ वारलं. त्याने प्रार्थना केली पण ते बाळ जगू शकलं. देवाने दावीद राजाच्या पापाची क्षमा केली, पण पापाचा परिणाम काय होता ते व्यभिचारून झालेलं बाळ ते वारलं. क्षमा मिळाली म्हणजे परिणाम भोगावे लागणार नाही असं नाही. ऐकून घ्या, पुष्कळ लोकांनी स्वतःचे फसवणूक केले. क्षमा झाली म्हणजे आता काहीच होणार नाही. आता याकोब जो दुसऱ्याला फसवणारा तो स्वतः फसलेला. जे दुसऱ्याला फसवतात ते स्वतः फसले जातात. हा निसर्गाचा आणि शास्त्राचा नियम. म्हणून असं समजायचं नाही की आता मी कोणालाच काही कळत नाही, देवाला पण कळत नाही. नाही नाही नाही, घोडा मैदान सामने. माणूस जे फेरतो त्याची कापणी एक दिवस करणारच. जे काही ते उगवणारच. माहिती का? याकोबाने इसाकाला फसवलं आणि लाबान आणि त्याच्या मामाने याकोबाला फसवलं. अशी ही स्टोरी आहे. तर दुसरं कारण काय? परमेश्वर त्याच्या लोकांना घडवण्यासाठी परिणामांचा उपयोग करत असतो. गॉड युजेस कॉन्सिक्वेन्सेस टू मोल्ड हिज पीपल. परमेश्वर त्याच्या लोकांना घडवण्यासाठी परिणामांचा उपयोग करत असतो. तिसरा धडा हा, आता लाबान कशा रीतीने त्याच्याशी वागला, फसवणूक केली. किती अवघड मामा होता, किती कठीण मामा होता. तिसरा धडा हा की परमेश्वर त्याच्या लोकांना घडवण्यासाठी अवघड किंवा कठीण लोकांचा उपयोग करत असतो. मग ते आपल्या नात्यातले असो, फॅमिलीतले, घराण्यातले असोत, कोणी असो. लिहून घ्या पॉईंट. तिसरा धडा, परमेश्वर आपल्याला घडवण्यासाठी कठीण लोकांचा उपयोग करत असतो. गॉड युजेस डिफिकल्ट पीपल टू मोल्ड अस, टू मोल्ड हिज पीपल. 27 ते 30 आपण वाचतो की काय झालं, की कशा रीतीने लाबानाने सांगितलं की आणखी 7 वर्ष त्याला चाकरी करायला लावली. कठीण माणूस होता. त्याने वीक पॉईंट ओळखला, त्याचं माझ्या मुलीवर प्रेम झालं ना, मग तो आणखी 7 वर्ष हे कर. आणि त्याने ते केलं. परंतु हे जे लाबानाने याकोबाला फसवलं, हा पण देवाचा एक प्रोसेस आहे मोल्डिंगचा, याकोबाला घडवण्याचा, त्याच्यातला फसवणुकीचा, त्याच्यातला चॅप्टरपणा काढण्याचा, त्याला उघड करण्याचा की बघ तू दुसऱ्याला फसवलं, तुला पण कोणीतरी फसवलं, हे याकोबाला दाखवून देण्याचा. जेव्हा आपल्याला कोणीतरी फसवतो आपल्याला देव दाखवून देतो की बघ तू दुसऱ्याला फसवलं ना, तुला पण दुसऱ्याने फसवले. तू जरी माझा आहेस तरी तुझ्यामध्ये अजून ह्या उणीवा आहेत. तू फसवणारा, ठकवणारा आहे. आणि कठीण लोकांच्या द्वारे. चौथा धडा हा की गॉड टेक्स टाइम टू शेप अँड मोल्ड हिज पीपल. परमेश्वर त्याच्या लोकांना घडवायला वेळ लावत असतो. परमेश्वराच्या लोकांना घडायला वेळ लागत असतो. इट टेक्स टाइम फॉर गॉड्स पीपल टू बी मोल्डेड. आता काय झालं, ज्यावेळेस 27 आणि 24 मध्ये आपण वाचलं, तर ज्यावेळेस राहेल याकोबाच्या आईने, रेबेकाने याकोबाच्या आईने सांगितलं की आता तुझा भाऊ तुझा जीव घेईल, तू माझ्या भावाकडे तुझ्या मामाच्या गावाला पळून जा त्याचा राग शांत होईपर्यंत. तेव्हा ती काय बोलली बघा, वचन 44, 27 अध्याय 44. आणि तुझ्या भावाचा तुझ्यावरचा राग जाईपर्यंत थोडे दिवस त्याच्यापाशी राहा. थोडे दिवस हे शब्द अंडरलाईन करा. ती काय बोलली त्याची आई?
थोडे दिवस जाऊन राहा, तो शांत झाला की मी परत बोलून घेईल. पण 14 वर्ष फक्त लग्नातच गेले हो. आणि ती म्हटली थोडे दिवस. आपल्याला असं वाटतं की आता मी बाप्तिस्मा मागितला, आता देवाकडून, आता थोड्या दिवसात मी एकदम टॉपला जाईल. तसं नसतं. आपण काहीतरी चुका करत असतो, काहीतरी विचित्र बोलत असतो आणि त्याचे परिणाम आपणच भोगवत असतो आणि आपला देवाचा प्लॅन आपण डिले करत असतो, लेट करत असतो. ती म्हटली थोडे दिवस. पण थोडे दिवस 14 वर्ष आतापर्यंत गेलेले, अजून 6 वर्ष झाली, 20 वर्षाचा काळ. आणि त्याला वाटलं थोड्या दिवस, त्याला कधीच वाटलं नव्हतं की 20 वर्ष मी मामाकडे राहील आणि मग परत येईल. कधी कधी आपल्याला वाटतं की एवढ्या वर्ष का बरं लागतात? किती वर्ष झाले तुम्ही देवाकडे आलेले? विचार करा. 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, का बरं एवढे वर्ष लागली आजच्यापर्यंतच्या आशीर्वादात या? कुठे गेले मधले वर्ष? कशामध्ये गेली? चाकरी करण्यात, सैतानाची, लाभानाची, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी होऊन खुशारकीने म्हणायचं मी एवढे वर्ष हे करेन, तेवढे वर्ष, त्याच्यात गेले? कशात गेलेले? विचार करा ना तुमच्या आयुष्याचे वर्ष. दोन बायका करायला 14 वर्ष लागली आणि नंतर आणखी 6 वर्ष लागली. पण ह्या सर्व गोष्टीतून याकोब घडला जातोय. त्याला त्याच्या चुका कळतात आहे, त्याचा उतावळीपणा, त्याचा ओव्हरपणा, किंवा मला कोणाची मी माझा निर्णय घेऊ शकतो. त्याला कळतंय की आपण उगीच बोललो 7 वर्ष, उगीच हे केलं, उगीच हो म्हटलो. हे आता कळतंय. बरेच वेळेस परिणाम घडल्यावर आपल्याला कळतं की आपण उगीच बोललो, उगीच हे केलं. तोपर्यंत आपण जोशमध्ये बोलून जातो किंवा रागाच्या भरात बोलून जातो. पण जेव्हा घडतं तेव्हा आठवतं, अरे हे देवाने नाही, सैतानाने नाही, हे माझ्याच मूर्खपणामुळे, मीच बोलल्यामुळे हे झालेलं आहे. किती जण अजून ऐकत आहेत. आणि हे तर 4था धडा काय की देवाच्या लोकांना घडायला वेळ लागत असतो. इट टेक्स टाइम टू मोल्ड गॉड्स पीपल. योसेफाला अनेक वर्ष, आणि हे ट्रेनिंग पिरियड आहे, ही ट्रेनिंग प्रोसेस आहे देवाची. देव ह्या परिस्थितीतून जाऊ देतो, होऊ देतो. योसेफाला जेलमध्ये टाकण्यात आलं, खोटे आरोप करण्यात आले. मोशेला घडायला 40 वर्ष लागले. त्याला वाटलं की मी फारोचा पुत्र, मी आता नंतर मिस्र देशाचा राजा, माझ्या शक्तीने, माझ्या बुद्धीने मी माझ्या लोकांना मुक्त करीन. 2 मर्डर केले. पण काय झालं? 40 वर्ष जेव्हा अरण्यात, 40 वर्ष गुराखी झाला, राजमहालातून एकदम मेंढरं राखणारा, त्या 40 वर्षात सर्व मीपणा, सर्व गर्व निघून गेला. 0 लेवलला. जेव्हा देव ॲक्च्युली बोलला, मी तुला माझ्या लोकांकडे पाठवतो, तो म्हणला की मी कोण आहे? मी बोलू शकत नाही, मी काहीच करू शकत नाही. 0 लेवलला आला की मी नाही जाऊ शकत, कोणाला तरी दुसऱ्याला पाठव, मी नाही बोलू शकत. तुम्ही आणि मी जेव्हा ह्या 0 लेवलला येतो की मी कोणीच नाही आहे, मी कोण आहे, मला तू का निवडलेस, मी ते काम नाही करू शकत, मी हे कार्य नाही, त्यावेळेस आपण क्वालिफाईड असतो देवाने आपला उपयोग करावा. जोपर्यंत आपल्याला वाटतं त्याच्यात काय चर्च मी घेऊ शकतो, प्रेज वर्शिप काय मी घेऊ शकतो, सुवार्ता प्रसार काय मी करू शकतो, बायबल स्टडी, तेव्हा आपलं त्याच्यात काय, हा जो मीपणा, हा जो ओव्हरपणा, गर्व जाऊन जेव्हा आपण म्हणतो की मी काहीच नाही करू शकत, मला काहीच येत नाहीये, आणि मग तेव्हा म्हणतो परमेश्वर की मी तुझ्या मुखात माझे शब्द घालीन, मी जे सांगाल तेच तू फारो राजाशी बोल, मी जे सांगाल तेच कराय, तुला दुसरं मनाने काहीच करायचं नाही. आणि मग मोशे तो करायला लागला. पण 40 वर्ष लागलं मोशेला घडायला. आपल्याला काही जणांना 50 वर्ष 60 वर्ष तरी घडत नाही, तरी ते अजून कडक राहतात, अजून कट्टर राहतात, कठीण. आपण म्हणतात की एवढे वर्ष, पण बाई माणूस विचित्र आहे, की बाई विचित्र का, मी पण सोडत. पण ती प्रोसेस असते. देव काही घटना, काही दुखणे, आजार, काही परिस्थिती बदलतच नाही, तशीच ठेवत असतो फॅमिलीमध्ये. त्रास की ही प्रोसेस असते घडण्याची. इस्रायल लोकांना 400 वर्ष गुलामगिरीत ठेवले, जाचून गेले, त्रासून गेले, वैतागले की आम्हाला मुक्त करा.
तोपर्यंत छान वाटलं की आम्हाला फॉरेनमध्ये आम्ही परक्या देशात आम्ही सगळं चांगले घरदारा चांगला बिझनेस आहे. पण जेव्हा गुलामगिरी फटके मारून राबवून कष्ट हे जेव्हा त्रासून गेले तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला. आपल्यातील काही जण जेव्हा त्रासून जातात तोपर्यंत प्रार्थनाच करीत नाही, देवाकडेच वळत नाही. जेव्हा जाच येतो, त्रास येतो, फ्रस्ट्रेशन होतं, काहीच नाही ना, त्यावेळेस ते धावा करतात. पण म्हणतो तोपर्यंत थांबायचा का? चांगलं असताना देवाकडे वळता येत नाही का? नाही. मनुष्य स्वभाव आहे पापी. मला देवाची गरज नाही, मला कोणाची गरज नाही, मी करू शकतो. हा जो मीपणा आहे हा आपल्यामध्ये असतो. जरी देवाने निवडलेला असतं, जरी देवाकडे आणलं, पण ह्या गोष्टी काढून टाकायला ह्या गोष्टी परमेश्वर आपल्या जीवनात होऊ देतो. असे कठीण लोक आणतो आणि मग आपल्याला ज्या पॉईंटला आपण मोडले पाहिजे तिथं मोडतो, जिथं तुटले पाहिजे तिथं तोडतो, जिथं रंदा मारला पाहिजे, फिनिशिंग झाली पाहिजे तिथं हे करतो. आणि मग पॉलिश करून चकचकीत मग तो जगापुढे आपल्याला ठेवतो. मग त्याचा गौरव, त्याचं सामर्थ्य, त्याचं ज्ञान दुसऱ्यांना प्रगट होतं. मग त्याचं मार्गदर्शन याच्यातून वाहत. जोपर्यंत चोकप असतात तोपर्यंत नाही, जोपर्यंत तुमच्यामध्ये चोकप आहेत, पाप आहेत, तोपर्यंत नाही आहे. जेव्हा विचार कुटकेट, चुकीचे आडमुठ्ठे विचार जाऊन जेव्हा पाईपलाईन क्लिअर होईल, शुद्ध अंतकरण, शुद्ध मन होईल, त्यावेळेस त्याचा प्रवाह, त्याचा अभिषेक त्याच्यातून वाहील. त्यावेळेस एक एक दिव्य प्रगटीकरण त्याच्या वचनात ते समजते. त्यावेळेस आपण दुसऱ्याला आशीर्वाद करू. इब्रिलोकास पत्र 12 आणि 11, हिब्रूज 12:11 या ठिकाणी एक वचन आहे शिस्तीबद्दल. हिब्रूज 12:11 या ठिकाणी काय लिहिलंय बघा. कोणतीही शिक्षा तात्कालिक आनंदाची वाटत नाही. कोणती शिक्षा आनंदाची वाटते का? नाही. कोणती शिक्षा तात्कालिक आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते. तरी ज्यांना तिचा अभ्यास झाला त्यांना ती पुढे धार्मिकता हे शांतिकारक फळ देते. सातवं वचन, शिक्षणासाठी तुम्ही सहन करीत आहात. देव पुत्राबरोबर तसा तुमच्याबरोबर वागतो. ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा पुत्र कोण आहे? इब्रिलोकास पत्र 12 वचन 7. ज्याच्या शिक्षेचे भागीदार सर्व झाले आहेत अशा शिक्षेविरहित तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, दासे पुत्र आहात. तुम्हाला जर शिक्षा नको आहे, काही प्रॉब्लेम देवाची शिक्षा असतात, सैतानाकडून नसतात. काही प्रॉब्लेम आपल्या मूर्खपणामुळे झालेले असतात, चुकीच्या निर्णयामुळे. पण काही प्रॉब्लेम देवाची शिक्षा असतात. पण आपल्याला शिक्षा नको आहे, आशीर्वाद पाहिजे. कोणाला शिक्षा पाहिजे असं कोणालाच नको असतं. पण देव आपल्याला शिक्षा देतो जे रॉंग आहे त्याच्याबद्दल. म्हणून या ठिकाणी सांगितलं की का तो आपला पिता आहे म्हणून वचन सांगतं की कोणता बाप असा आहे की जो आपल्या मुलाला शिक्षा देत नाही. जर त्याचं मुलावर प्रेम आहे की त्याने सुधरावं, वळण लागावं, तो शिक्षा देणारच, मारणारच, रागावणारच. गाढव प्रेम करणार नाही की बोलू नका, जाऊ द्या, रागवू नका, बरं का. म्हणून शिक्षा ही महत्वाची आहे, लक्षात घ्या. काही आई वडिलांना मुलांना रागवायला आवडत नाही, मारायला आवडत नाही. मग होऊ द्या. शास्त्र सांगतं की बालकाच्या ठाई मूर्खपणा असतो आणि जसं वाढत वाढत गेल्यावर त्याला वाटतं मी करतो ते बरोबर आहे, कोणीच मला काय म्हणेल, तो अजून बेफाम होत जातो. म्हणून शिस्त लावणं हे शास्त्र शिकवतो. देव आपल्याला शिस्त लावतो आणि आपण आपल्या मुलाबाळांना शिस्त लावली पाहिजे. पण बरेच आई वडील तसं करत नाहीत आणि त्याचे परिणाम एक दिवशी भोगतात आणि काही जण आज भोगत आहेत, मी तुम्हाला सांगतो. तर तो म्हणतो 8व्या वचनात, जर तुम्ही पुत्र आहात तर शिक्षा करेल. पण जर शिक्षा तुम्हाला नको आहे म्हणजे तुम्ही पुत्र नाही आहे. शिवाय शिक्षा करणारे असे देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरली तर आपण विशेष करून जो जीवात्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? ही याकोबाला शिक्षा भोगतोय. याकोब या परिस्थितीतून जात आहे. देव होऊ देतोय. तोही प्रार्थना करीत नाही की मी हिच्याशी लग्न करू का, याने मला का फसवलो. आपण एक अक्षर तरी वाचलं का याकोबाने प्रार्थना केली? 7 वर्ष फसवलं, 14 वर्ष. तो प्रार्थना करीत नाही.
किती वेळेस असं होतं की लोक किती प्रॉब्लेम झाले तरी प्रार्थनाच करीत नाही. आपल्याला वाटतं आणि ते म्हणतात हिच्यासाठी प्रार्थना करा तिच्या. मी सांगत असतो की तुम्ही नका सांगू, त्यांची इच्छा, परमेश्वर त्यांची इच्छा पाहिजे. तुमची इच्छा आहे, माझी आहे, देवाची आहे, पण त्यांची जर नसेल तर काही होणार नाही आहे. इच्छाच होत नाही. वचन 10, कारण त्यांनी मनाला वाटली तशी थोडे दिवस आपल्याला शिक्षा केली आपल्या आईवडिलांनी, पण त्याने केली ती आपल्या हितासाठी, आपल्या चांगल्यासाठीच आपल्या आईबापाने आपल्याला शिक्षा केली, नाही का? पण तेव्हा आपल्याला आवडलं का? नाही. आपल्याला राग यायचा, मला पण राग यायचा लहानपणी वडिलांनी मारल्यावर, रागवल्यावर, तुम्हाला पण येतो, पण ते आपल्याला वाटत नाही. पण शास्त्र काय सांगतं की त्याने आपल्या हितासाठी केली, म्हणजे आपण त्याच्या पवित्रचे भागीदार व्हावून म्हणून ती केली. कोणतीही शिक्षा तत्कालीन आनंदाची वाटत नाही, खेदाची वाटते, कारण ज्यांना तिचा अभ्यास झाला नाही त्यांना ती पुढे धार्मिकता हे फळ देते. तसं देव शिक्षा देतो हे आपल्या हितासाठी असतं. नाही पण सांगा बरोबर जरा असं का नाही, पण मी आता कडक उपास नाही, ह्याच्यातून अरे नाही होऊ शकत तू मुक्त. देवाची जर शिक्षा आहे तर तो शासन करणार, शिक्षा लावून तुला घडवणार, मगच तो प्रॉब्लेम किंवा ते सिच्युएशन, ती परिस्थिती बदलणार. तर चौथा धडा काय की देवाच्या लोकांना घडायला वेळ लागतो. 5वा आणि शेवटचा धडा काय की घडवण्याच्या प्रक्रियेत देव त्याची कृपा पुरवत असतो. गॉड गिव्स हिज ग्रेस इन मोल्डिंग हिज पीपल. देव त्याच्या लोकांना घडवताना कृपा पुरवत असतो. आता हे सर्व घडत असताना हे दोघींची प्रेम झालं आणि 14 वर्ष खुशाल घालवली. आपण एकदाही वाचत नाही की याकोबाने परमेश्वराची प्रार्थना केली. एकदा त्या झाडाखाली जेव्हा दर्शन झालं, ते स्मारक बांधलं, नाही का, तेवढं केली, तेवढा उल्लेख आहे. त्याच्यानंतर एवढ्या वर्षात कधी वाचतो का आपण याकोबाने देवाची प्रार्थना केली? पण तरी देवाने सांगितल्याप्रमाणे तो त्याच्याबरोबर आहे. हे काय आहे? देवाची कृपा आहे. आपण म्हणतो हे चर्चला येत नाही, शास्त्र वाचत नाही, प्रार्थना करत नाही, नुसते पैशाच्या, नुसते कामधंद्या, नुसते एंटरटेनमेंट, आणि तरी प्रार्थना केल्यावर यांना कसं काय देव उत्तर देतो किंवा यांचं कसं काय? ही देवाची कृपा असते. पण त्यांनी असं समजू नये की आम्ही काहीच करत नाही म्हणजे काही होत नाही. नाही, ही त्याची कृपा आहे की तुम्ही काही न करता दुसऱ्यांच्या प्रार्थनेने देवाच्या कृपेने तुम्हाला मिळतंय. हे तुम्ही गृहीत धरायचं नाही का की आम्हाला काहीच करायचं नाही, ब्रदर हे प्रार्थना करायला है ना, आम्ही आमचं सोडणार नाही. नाही पण तुम्हाला माहित नाही ब्रदर ती कशी आहे, तो कसा आहे. म्हणून हे जे घडतं किंवा देव तरी आपण असे असताना तरी आपल्यासाठी जे देतो करतो, ही त्याची कृपा आहे. म्हणून ही याकोबाची कृपा आहे. पण याकोबाला याची जाणीव नाही अजून, कारण अजून तो रफ टफ आहे. अजून तो प्रार्थना करणार झाला नाही. देवाने दर्शन दिलंय त्याला, देव त्याच्याशी बोलला, पण त्याला वाटलं आशीर्वाद असेच मिळतील, आपण काहीच करायचं. त्याला वाटतं की आपोआप होईल, देवाने सांगितलं आपोआप होईल, आपण काहीच करायचं. जसं अनेकांना आज वाटतं तसं नाही आहे. तर याच्यावर आपण काय शिकू शकतो? 5 महत्वाचे धडे शेवटी रिकॅप. 5 important lessons. Recognize and submit to God's hand in the daily events of life. दैनंदिन जीवनाच्या घटनामध्ये देवाचा अदृश्य हात ओळखा आणि देवाच्या अधीन व्हा. पहिला धडा, दैनंदिन जीवनाच्या घटनामध्ये देवाचा अदृश्य हात पहा आणि देवाच्या अधीन व्हा. Recognize and submit to God's hands in the daily events of life. दुसरा धडा हा की ज्यावेळेस आपण आपल्या चुकाचे परिणाम भोगतोय, आपल्याला कळतं की मी असं केलं म्हणून हे होतंय, त्यावेळेस देवावर रागवण्याच्या ऐवजी, बंडखोरी करण्याच्या ऐवजी देवाच्या अधीन व्हा. काही झालं नाही असं दाखवू नका, देवाच्या अधीन व्हा. सबमिट. हां, मी हे केलं म्हणून तसं झालेलं आहे, कळलं ना, मग देवाच्या अधीन व्हा. सबमिट टू गॉड. तिसरा धडा काय
की आपल्या कुटुंबात किंवा आपल्याला असे कठीण लोक भेटतील याची अपेक्षा करा. सगळे चांगले असतील असं नाही, पण ते कठीण लोक देखील आपल्याला घडवण्याचा देवाचा एक प्रोसेसचा एक भाग आहे. ते पण एक रोल करतात. लाबान असा वागतोय, पण याच्यातून याकोब घडला जातोय. देव याकोबाला घडवतोय, लाबानाला नाही. ते तुमच्याशी तसे वागतात, पण ते नाही, देव तुम्हाला घडवतोय. हे लक्षात घ्या. ते देवाचे नाही, पण तुम्ही देवाचे आहात. म्हणून देव तुम्हाला त्यांच्याद्वारे घडवतोय, म्हणून त्यांच्याकडून कठोर वागणूक मिळतीये. हे लक्षात घ्यायचं. गॉड युजेस डिफिकल्ट पीपल टू मोल्ड अस. डोंट रन अवे फ्रॉम डिफिकल्ट पीपल. अशा लोकांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. याकोबाने केला. पुढं स्टोरीमध्ये आपण वाचू. 2 बायका लेकरांना घेऊन ठरवलं की आपण निघून जाऊ. सामान बांधलं, सगळं केलं. पण लगेच कोणीतरी जाऊन मामाला सांगितलं आणि त्याने धाड टाकले आणि थांबवलं. पुढं आहे त्या स्टोरीमध्ये, जर तुम्ही वाचला असेल तुम्हाला माहिती आहे. तर जोपर्यंत देवाने नेमलेली वेळ येत नाही ना, तोपर्यंत अशा कठीण लोकांपासून तुम्ही पळू शकत नाही. तर कठीण लोक नवरा असो की बायको असो, मुलगा असो की मुलगी की कोणी असो, तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या संगती राहावंच लागणार. देवाची प्रोसेस घडण्याची, तुम्हाला घडवण्याची पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तुमच्या संगती तुमच्या बरोबर राहणारच, त्रास देणारच. पण त्याच्यातून देव तुम्हाला घडवणार. आणि 5वा आणि शेवटचा धडा, 4था धडा काय की निराश होऊ नका. डोंट गिव्ह अप. निराश होऊ नका. आणि 5वा आणि शेवटचा धडा काय की देवा या सर्व परिस्थितीत देवाची कृपा तुमच्यावर आहे हे विसरू नका. रिमेंबर गॉड्स ग्रेस इन ऑल द इव्हेंट्स ऑफ युअर लाईफ.